ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज के मुनि शाकरम सुख्यातम ज्ञानदान परायण वंदे भगवान ज्ञान प्रताप वचन भगवान श्री रंगनाथ गुरु वेद गुरु और संसार दुख की व्यावहारिक सत्ता है, याते तीनते भव दुख का नाश बने हैं। इस रीति से वेद गुरु और संसार दुख इनकी एक व्यवहार सत्ता होने ते आपस में समसत्ता है। याते मिथ्या वेद गुरु ते मिथ्या भव दुख का नाश बने हैं और क्षुधा पिसा प्राण के धर्म है। क्षुधा पिपासा प्राण के धर्म है। प्राण और ताके धर्मन का ब्रह्मज्ञान से बिना बाध होवे नहीं। याते पिपासा की व्यवहार सत्ता है। मरुस्थल के जल का ब्रह्मज्ञान से बिना ही मरुस्थल के ज्ञान ते बाध होने ते मरुस्थल के जल की प्रतिभास सत्ता है। प्रतिभास याते प्यास और मरुस्थल के जल की समसत्ता नहीं होने ते ता जल ते प्यास का नाश होवे नहीं। या प्रकार ते दृष्टांत विषय बाधक वेद गुरु और बाध्य संसार दुख तीन की सत्ता एक है और दृष्टांत विषय जल और प्यास सत्ता का भेद है। याते दृष्टांत विषम कहिए दृष्टांत सम नहीं। दृष्टांत हे असतं विषम असतं, सिद्धांताला त्याचं काही एवढं उचलून घेता येत नाही. दृष्टांत म्हणजे उदाहरण रज्जू सर्प शुक्ती रजत हे दृष्टांत मानायचं. मृगजल दृष्टांत मानायचं. हा विषय झालेला आहे पण दोन शब्द सांगतो. नाही ते वाचायचं राहिलं होतं काल. तर पिपासा म्हणजे ताण. ताण एक व्यावहारिक सत्ता आहे आणि मृगजल हे प्रातिभासिक सत्ता आहे. म्हणून मृगजलाच्या पाण्याने तृष्णा नाहीस होत नाही. म्हणून समान सत्तेमध्ये साधक बाधकता आहे. म्हणून प्राणाचा धर्म भुगतान मिथ्या आहे, आपला त्याचा संबंध नाही. हे ब्रह्मज्ञानाने भुगतान मिथ्या ठरते. आणि व्यावहारिक सत्यातून ब्रह्मज्ञान जर नाही झालं तरी मिथ्या ठरत नाही. हेच झालं. म्हणून मिथ्या समान सत्यामध्ये साधक बाधकता आहे. मिथ्या करून मिथ्याच संसारात निवृत्ती होते आणि प्रातिभाषिकाचेही ब्रह्मज्ञानातून बाध होतो. म्हणून ते समान सत्तेमध्ये एकूण साधक बाधकता आहेत. पण हे उदाहरण सिद्धांताला लागू पडतात असं नाही. हे एक तुम्हाला समजुतीनं पुढं घालण्याकरता पुढचे नजरेण्याकरता. पण सिद्धांताला हे दृष्टांताचे जुळवत लागत नाही. का त्रिकालाबाधी सत्ता व्यावहारिक सत्ता यांचा समन्वय नाही लागत. कारण ज्या सत्तेला कोणाचीच गरज आहे त्याला काय उदाहरण देता येईल.
जे दुसऱ्याच्या साहाय्याने सिद्ध होत असतं त्याला दृष्टांताची गरज असते. पण जे स्वतः सिद्ध आहे त्याला दृष्टांताची गरज नसते. पण स्वतः सिद्ध करण्याकरता, पारमार्थिक सत्ता कळण्याकरता या दोन सत्ता सांगितल्या जातात. आणि या दोन सत्ता सांगताना त्याच्यावर विचार थोडासा केला की समान सत्य साधकवाद. मग व्यावहारिक सत्ता असली गुरु दुःख व्यावहारिकच पाहिजे. प्रात्यभिक सत्ता असेल तर ते मिथ्याच पाहिजे. पण हे दोन्ही उदाहरणं किंवा कोणतंही उदाहरण सिद्धांताला जुळत नसतं. सिद्धांत एक स्वतः सिद्ध वस्तूला कोणाची गरज नाही, त्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच्याबरोबर प्रमाण आणि दृष्टांत जिथं लागत नाही ती स्वतः सिद्ध वस्तू असते. आणि जिथं प्रमाण आणि दृष्टांत लागतो तिथं परतंत्र वस्तू असते. स्वतः सिद्ध स्वतः सिद्धला कोणाची गरज नाही, त्याचं उत्तर आहे त्याला. तरी पण आता हे कळण्याकरता पुढचा विषय आणखीन त्या टिप्पणीमध्ये वाचलेला आहे, तो पण झाला आहे. आता पुढे चला, ते पुढचं मी सांगून गेलो ना हाँ टिप्पणीतला रात्री. हाँ हां शंका हां शुक्ति रूपाधिक का ब्रह्मज्ञान विना ही बाद और संसार दुख का ब्रह्मज्ञान से अनंतर बाद, यह भेद कौन हेतु से राखो हो. आता मग हिचं एक विचार की संसार दुःखाची निवृत्ती ब्रह्मज्ञानानंतर होते असं जरी असलं, ब्रह्मज्ञान काय, ब्रह्मज्ञानाचे नंतर संसार निवृत्ती होते, हे कसं? हां ब्रह्म भिन्न मिथ्या सभा को तिनको भेद हेतु कही राखो. उपजो यह मोकू संदेहा प्रभु ताको अब कीजे छेहा. हा ब्रह्म असं आहे, मिथ्या प्रपंच आहे, याच्याबद्दल मला संशय, या संशयाची निवृत्ती करा किंवा समाधान करा शंकेचं. हे प्रभु, ब्रह्म से भिन्न आप सर्व को मिथ्या कहो तो तीन मिथ्या पदार्थ में शुक्ति रूप रज्जु सर्प मरुस्थल जल आदि का ब्रह्मज्ञान से विना ही बाद और संसार दुख का ब्रह्मज्ञान से अनंतर बाद, यह भेद कौन से हेतु से रखो हो. आता ब्रह्मज्ञानानंतर संसार दुःखाची निवृत्ती, जन्ममरण दुःखाची आणि प्राच्य सत्तेचे ब्रह्मज्ञान होतं. मग हे यात काय फरक आहे, काय हेतू आहे, याच्यात काय कारण आहे, त्याचा असं भेद करायचा. हां जाके अज्ञान से जो उपजे तिसका ताके ज्ञान से बाद होवे है. हे फार मोठं वाक्य लक्षात ठेवायचं असतं. हे साधकाच्या खूप उपयोगाचं वाक्य नाही ना. ज्याच्या ज्ञान जी भासलं त्याच्या ज्ञान निवृत्ती होते, हा सिद्धांत आहे. पण गुरुजींनी सांगावं, जो झोपला त्याला स्वप्न आहे, आणि ज्याची झोप त्याला स्वप्नार कारण आहे. तसं ज्याच्या ज्ञानाने जी भासलं त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती. आता इथं समजा, आता सिद्धांत करायचा. दुःख कशाच्या ज्ञानाने, दुःख कशाच्या ज्ञानाने, कशाच्या? हां दुःख कशाच्या ज्ञानाने? आताच वाक्य वाचलं ना, ज्याच्या ज्ञानाने जी भासलं त्याच्या ज्ञान त्याची निवृत्ती होती ना. हे वाक्य तुम्हाला विसरू नका म्हणलं मी. मग दुःख कशाच्या ज्ञानाने भासतं? सुखाच्या आहे ना, किंवा स्वतःच्या म्हणलं तर चालेल. मग स्वतःच्या हां काय म्हणता, मग स्वतःच्या अज्ञानाने भासलं देहादिक जगत, मग स्वतःचं ज्ञान झालं पाहिजे का नाही? म्हणून माऊली म्हणते, आपण आपणा पया विसरू धरून या रूपा अज्ञानाशी. अर्जुना, तो स्वतःला जो विसर हेच ना अज्ञानाचं लक्षण. आपण आपणा पया, पया म्हणजे विसरला, आपण आपलं विसर, या न रूप अज्ञान, हे रूप अज्ञानाचं रूप आहे. स्वतःला विसरलं नाही. तुकोबारा तेच विषय सांगतात, पण थोडं अलीकडे. विसरली तर अशी थोर झाली हानी, आणि पचतील खाणी 84. पण विसर केव्हा असतो माणसाला? पुन्हा प्रश्न आहे. तर विसर या शब्दाचा अर्थ न कळणे, न कळल्यामुळे विसर असतो. ठेवलेली वस्तू जिथं आहे तिथं जर लक्षात नाही आलं तर ते विसरतो. तसं एक थोडंसं गौण आहे.
व्यावहारिक उदाहरणाचा सिद्धांताचा संबंधच नाही. याला एक उदाहरण माझे गुरु सांगायचे. आणि आणखी एक विषय म्हणजे अखंड अर्थी जिथं विषय असतो त्याला प्रमाणाने उदाहरणाची गरज नसते. अखंड अर्थी विषय याला प्रमाण म्हणजे साधन आणि उदाहरण म्हणजे उपपत्ती हे दोन्हीची गरज नाही. हा फार मोठा सिद्धांत गूढ आहे ज्याला अनाधिकाराच्या दृष्टीनं. याला उदाहरण सूर्य कोणासारखा आहे आणि सूर्य कसे सिद्ध होतो. सूर्य आहे असे एखादं उदाहरण द्या बरं सूर्य कळण्यासारखं. बरं सूर्य कळण्यासारखं एखादं प्रमाण द्या. काय सिद्धांत आहे भाग्याचा. जसं सूर्याला उदाहरण आणि प्रमाण नाही व्यावहारिक विषयात, तर ज्याची उत्पत्ती नाही त्याला प्रमाण आणि उदाहरण लागत नसतं. यात कार्यकारण भाव नाही त्याला उदाहरण लागत नसतं, प्रमाण लागत नसतं. प्रमाण म्हणजे साधन, उदाहरण म्हणजे उपपत्ती दृष्टांत. म्हणून हे जे सिद्धांत आहे त्या सिद्धांताला उदाहरण बरोबर नाही याला सांगायचं आहे. उदाहरण एक मंद जिज्ञासेकरता कळण्याकरता आहे. याला माझे गुरुजींनी आणखीन सांगावं. गुरुजींनी सांगावं पतिव्रता कशा रूपाचे आहे, कोणत्या समाजाचे आहे. नाही म्हणा मग कोणत्या जातीचे नाही. मग तसं तू सुख स्वरूप आहेस पण न कळण्यामुळे तू दुःख भोगावं लागलास. सुख नाही म्हणता येत नाही. जसं पतिव्रता नाही म्हणता येत नाही, मग पतिव्रता नेमकं एका समाजाचे असे म्हणता येत नाही. तसं सुख कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. ते सुख हे अपूर्व लिंगातलं आहे. म्हणून ह्याच्या न कळण्यामुळे ह्याच्या म्हणून तर आहे जायचा त्या हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांत शिकाम विषयावर. जसं निर्दयाच्या ठिकाणी पैसा आहे, गोतड्याच्या जवळ दूध आहे पण रक्त पितो. बेंडकाजवळ चिखल खातं त्याला कमलाचा वास येत नाही. त्याप्रमाणे स्वरूप माझं स्वरूप आहे सगळं मी, परंतु बेंडकासारखं चिखल खातो जीव झाला. भ्रांताचे काम विषय. कोणता भ्रांत हो, कशाची भ्रांती. भ्रांती निवृत्ती झाली, दिसू लागली वाट. हे भ्रांती म्हणजे स्वतःचं नकळणं हेच नाव भ्रांती. स्वतः तो सुखस्वरूप आहे, स्वतः तो ज्ञानरूप आहेस, स्वतः तो अमर आहेस हेच कळत नाही झालं. कथा कीर्तन करता येतं, प्रवचन चिंतन करता येते, पण वर्म कळत नाही. आणि ज्या पुरुषाला वर्म कळत त्याच्यासारखा धन्य तोच. तुकोबारांनी त्याला धन्यवाद दिला. नाही करत. ज्याला खरं सुख प्राप्त झालं त्याची एकच साथ नाही, त्याला कर्तव्य राहत नाही. हे त्याच्याकडून तत्ववेत्ता जो है उसको कर्तव्य नहीं रहता, और तत्ववेत्ता कहता और कर्तव्य करता है वो अर्ध दग्ध काष्टिक न्याय. ते कसं आहे कोळसा. याचं काय कारण आहे हे तुकोबारा सांगतात. तुका म्हणे आपण नरका जाती, आपल्यावर दुसऱ्या नरका जाते. तसे कोळशाच्या जातीचे लोक स्वतःही परमार्थ नाही आणि दुसऱ्याला परमार्थाचं दाखवून स्वतः भद्र भरतात आणि त्याचे नुकसान करून यांचे नुकसान होते. म्हणून एक चिंतन सांगायचं होतं मला, गुरुजींनी सांगितलं. हां, रामकृष्ण हरी. आंधळ्याच्या कटी लागले आंधळे, घात वेळी एकही मागच्या पुढच्या. आंधळ्याच्या पाठीमागं लावले आंधळे रस्त्यावर जायला.
हां नीट आंधळाच्या काठी लागले आंधळे आपणाशी डोळे नाही म्हणून. आंधळाच्या मागं जर तुम्ही आंधळ्याबरोबर गेला तर ते गटरात जातो आणि तोलाही गटरात नेतो. हे का मी सांगायला लागलो. सिद्धांताला उदाहरण आणि प्रमाणाची गरज नाही, पण हे कळण्याकरता साधूंनी क्रमाक्रमाने सुरुवात केली कळायला. वास्तविक सिद्धांत याला भाऊला आल्यावर विचार, नंदू भाऊला आल्यावर माझी परीक्षा एका साधून घेतली होती. माझं मंग धरलं, सांग म्हणजे काही चिंतन. त्यांचं नाव अण्णा म्हणायचे, चांडूलांना. मोठा त्यागी महात्मा ज्ञानेश्वरी सुंदर साधू. आणि त्यांच्या गुरुचं शक्ती भगवंत पांडुरंगराय त्यांच्याकडे जेवायला येत होते. दररोज तो पोळीचं जेवण करीत होते भगवंताला, त्यांचे हे शिष्य. आणि माझं मनगट भरलं, सांग म्हणजे चिंतन. मला माहीत होतं. मी म्हणलं अण्णा तुम्हाला काय सांगायचं माहीत नाही का बरं? तुम्हाला काय माहिती, मी काय सांगणं हे तुम्हाला माहीतच आहे. काय म्हणजे ती काय जरी असलं तरी तुला मला माहीत असलं तरी तू सांग. आता श्रेष्ठ पुरुषाचं थोडंसं ऐकावंच लागेल. आपण आपलं मरण जरी त्यांचे श्रेष्ठत्व सांभाळलं तर त्यांचा हट्ट असतो किंवा त्यांची काय कृपा होण्याची वेळ असते म्हणून बोलावं लागतं. भाऊ आलं, त्यांचं लक्ष आहे की नाही विचार त्याला. मी म्हणलं अण्णा प्रत्यक्ष आहे, ते प्रत्यक्षाला कशाची गरज नाही, त्याचं नाव परमार्थ. पाठीवर हात टाकला, शाबास म्हणे. मला वाटलं तो खेडेपाडी झोप पडतो आणि प्रपंच भाग होतो. नाही म्हणजे ही चांगलं लक्ष ठेवा, प्रत्यक्षाला कोणाची गरज नसते. नाही याला तुमचा अनुभव करा. तुम्ही ज्ञान आणि मन हे कशा सिद्ध केलं? सिद्ध नाही का? सिद्धाची गरज करण्याची गरज नाही आहे ना. तरी पण एकच स्वरूप प्रत्यक्ष आहे, त्याला प्रमाणाने सिद्ध करते ते अनात्म ना मन. पण जे चेतन असणार त्रिकालाबाधित त्याला प्रमाणाची गरज नाही त्याला, आणि त्याला उदाहरण नाहीच नाही. उगा आपलं तुम्हाला सापेक्ष म्हणून वेद काही नाही बोलले, परी नावच नाही घेतलं. वेदाने सगळं सांगितलं पण तिकडं नाही म्हणले. नेते आम्ही त्याला बोलू शकत नाही. नेते याच्यात गुरुने सांगू कार्याध्यास गेला आणि कारण अध्यास गेला. देहाधिक नामरूप नाही आणि नामरूपाचं कारण अज्ञान माया हे पण नाही, असं ते अधिष्ठान आहे. म्हणून ही समान सत्ता विषम सत्ता साधकाकरता कळण्याकरता घेतले. वास्तविक याची गरजच नाही जरा. म्हणून हे उदाहरण जे गेलेत कळण्याकरता. नाही समान सत्ता विषम सत्ता एकच परमार्थ सत्ता आहे. हो मग मी सांगतो रे नेहमी, पण तुम्ही मला लक्षातच येणार काय तुमचा अधिकार नाही म्हणून. केवढं उदाहरण सांगितलं मग मी जाता लक्ष आलं. आईच्या हाताने मुलाला जाळत ठेवलं आहे. कयादू, प्रल्हाद, हिरण्यकशिपू. आता मालकाचं वचन मोडायचं नाही आणि मोडाचा मग सुटत नाही. सांगितलं हा दुष्ट चांडाळ जाळ ह्याला म्हणले. त्या मुलाच्या प्रल्हादाच्या आईला सांगितलं जाळ ह्याला माझ्या देखत, माझं शत्रूच नाव घेतो हा नावीला. पण नाही पेटवावं लागलं. मालकाचं वचन नाही मोडता आलं. पण ते पोरग ना जिथं देव तिथं काय देव राखत आहे, मारी कोण हिंडता काटेवर न मोडत आहे. नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या चितावर बसला मुलगा. आईनं टेंबा घेतला, पेटवलं, शरण झालं. पण ते म्हणतो माँ रोना मत. नहीं भगवान है मुझे कुछ नहीं होगा, रोना मत. ते पेटवलं, झालं सगळं झालं. आता देव राखीत आहे मारे कोण?
उडी सगळं राग झाले आणि मग जाऊन आईला भेटला मुलगा देवरागीत आहे मारी कोण. यात वर्म काय की या जीवाच्या सत्याने त्याचं कार्य केलं विरोधात, पण भगवंत सांभाळतो. ते तेल बर्फासारखं झालं, अग्नी राखासारखा झाला. हे यांची सत्ता एवढीच, अग्नी लावण्याची राख करण्याची. पण ही सगळ्याचं अधिष्ठानच अधिष्ठान, त्याचं म्हणून एक काहीच होत नाही. पण एक उदाहरण आणखीन त्यात कबीर महाराजांनी सांगावं, सत्यावर प्रकरण बरं का. जीवाचं दुःख जण किती असते, गुरुजी सांगू बायने बोटं म्हणल्यासारखं. तुझी रानरंकी झाली, रानरंकी होत नाही, काय होत नाही, ते आहे त्याच्या अवस्थेत. तसे जीवाचं खेळ रानरंकी म्हणण्यासारखं आहे. आणि मग मी काय सांगत तुकडे, नाही गुरुजींचं सांगायचं होतं मला, गेलो विसरून. तर स्वतःला गरज नाही, पण स्वतंत्र याचं नाव ज्याला गरज नाही ते स्वतंत्र, आणि जी गरज आहे ते परतंत्र. मग तुझं सुख स्वतंत्र म्हणून तुला प्रमाणाची गरज नाही. फक्त न कळण्यामुळे ज्याच्या ज्ञान जीव हसलं त्याच्या ज्ञान त्याची निवृत्ती होते. हे फार मोठं वाक्य. ज्याच्या ज्ञानाने जे भासलं त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. मग आता सुखाच्या अज्ञानामुळे सगळे जीव व्हायला चालले का नाही. अरे स्वर्ग नरक या वाटा चोर होत्या. स्वर्गाला जाणारे चोर आहेत आणि नरकाला जाणे तर चोर आहेतच आहेत. झालं का चोर का म्हणले ना, अज्ञानी म्हणून. अज्ञानी का म्हणले, अंधारच आहेत म्हणून. अंधारातले लोक काय दिसत नसतं. हां, काय करावं कळत नाही, कुठं जायचं का कळत नाही, काय करायचं कळत नाही, पुढं कुठं जायचं कळत नाही, मागून कुठून आलं कळत नाही, काय नाही. आणि हे आहे अज्ञानाचं लक्षण. आणि हे अज्ञान निवृत्त होण्याकरता समसत्ता विषमसत्तेचा विचार सांगून आता पुढे सिद्धांत सांगणार आहेत. चांगला रात्री विषय गेला सांगून. सकल विद्या कारज मिथ्या शीशतामे रंचकहून तथ्या. ज्या ज्ञासे उपजत जोई ताके ज्ञान बाद तिही होई. हा, ज्याच्या ज्ञानाने जे भासलं त्याच्या ज्ञान त्याचा बाद होतो. बाद म्हणजे मिथ्याचा दृढ निश्चय. हां, बाद म्हणजे मिथ्या दृढ निश्चय नाही. ही विचारसागर आहे, माणूस सागर नाही. हा हां, विचारसागर म्हणजे साधूचं एक रस्व दीर्घ स्वल्पविराम प्रश्नार्थचिन्ह पूर्णविराम विसरता कामा नाही. इतकं डोक्यात बसलं आहे. पूर्णविराम केव्हा वापरायचा, प्रश्नार्थ चिन्ह कशामुळे आलं आहे, पूर्णविराम काय करतो आहे, हे लक्ष आलं पाहिजे. तर जमतं आहे ते. नाही ही तर धरली की लावली कडीला, मग वाक्याचा अर्थ कसा कळेल. वाच म्हणजे ज्याच्या ज्ञानाने जे भास त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती. मग कशाचं ज्ञान काय भासलं, सुखाच्या ज्ञाने दुःख. बस. दुःखाला कारण स्वतःचं अज्ञान आहे. परमार्थाच्या दृष्टीनं दुःखाला कारण स्वतःचं अज्ञान आहे जरा. आणि व्यावहारिक दृष्टीनं त्याचं कर्म आहे. व्यावहारिक दृष्टीनं त्याचं कर्म आहे. पण परमार्थ दृष्टीनं फक्त एकच स्वरूपाचं अज्ञान. हां, मग त्या अज्ञानापासून भेद आहे ते खाली आलं सगळा विषय. पण एकच अज्ञान. हे शिष्या, यद्यपि ब्रह्म से भिन्न सकल अविद्या का कार्य है, याते मिथ्या है, तामे रंचक भी तथ्या कहिए सत्य नहीं. हो, रंचक म्हणजे आणि रेणूसुद्धा खरं नाही, गरीबही खरं नाही. हां, नाही. जर याला एक उदाहरण देतो, गुरुजींनी सांगा. गुरुजी माझे सांगायचे. शेषाच्या डोक्यावर त्रिभुवन मोहर एवढं आहे. घ्या लक्षात. शेषाच्या डोक्यावर त्रिभुवन मोहर एवढं, त्यात तुझं घर कुठं आहे. काय हे साधूंचे विचार अलौकिक आहेत. शेषाच्या मस्तकावर त्रिभुवन पृथ्वी मोहरी एवढी आहे, त्याच्यावर तुझं घर शेत कुठं शिकालं आहे. हां, नाही जमायचं. हे तर एकच. जो या देहावर उदाचा शापरी, जो या देहावर उदास झाला, ज्याने याच्या देहाची उपेक्षा केली, मग त्याच्या हवे विलास नाही केला, विष घालून मारच नाही देहाला.
हां देह मारायचा नाही, देह भोगायचा नाही आणि देह त्यागायचा नाही. नाथ राहत म्हणले त्याला. देह भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे, स्वहित राखावे. ह्याला दृष्टांत दिलं नाथाने. भाड्याचं घोडं, त्याला खाऊ नाही घातलं तर जाता येणार नाही आणि त्याला खाल्लं तर हातात राहणार नाही. तसं ह्या देहाला तसं सांभाळावं लागतं आहे. माजू द्यायचं नाही म्हणून आहार चांगला खायचा नाही, आणि गळू द्यायचं नाही म्हणून आहार दैव संपत्तीचा खायचा, तर हे जमतं आहे. लसण खा, कांदा खा, काय खा, काय परमार्थ नाही होत. असं आहे. मग स्वतः सिद्धी करता आहे का नाही, तेव्हा गुरुजींनी सांगावं, कोणी सांगा. आईच्या उदरात असणारा जे गर्भ, त्या आईलाच विचारू की मुलगा आहे का मुलगी आहे. जवळ आहे ना पोटात आहे, विचारावं तिला मुलगा आहे का मुलगी आहे म्हणून. तसं अज्ञान ही आई जगताची आहे आणि अज्ञान ही मुलाला जगाला कळू देत नाही. हिचंच उत्तर आहे. आईला विचार तुझ्या पोटात काय आहे म्हणून, सांगता येते नाही. मग नाही. तसं दुःखाचं कारण काय आहे, दुःखाचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाचं अज्ञान, स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान. म्हणून ज्याच्या अज्ञानाने जे भासलं त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. ज्याच्या अज्ञानाने त्याच्या ज्ञानाने. मग आता वकील झालं का हे कळेल का, डॉक्टर झालं कळेल का, कोण झालं कळेल बरं. एखादा आमदार, खासदार, पंतप्रधान एखादा, व नका काढू वेळ, याला साधू व्हावं लागतं, एवढंच त्याचं उत्तर आहे. बाकीच नाही. अरे इथं पंडित शास्त्री कला कळना, पंडिताला कळना, विद्वानाला कळना, जपिता योगाला कळना. याचं एकच कारण गुरुजीने सांगा, व्यावहारिक वृत्ती ही मिथ्या ठरल्यावर कळत असतात आणि व्यावहारिक वृत्ती सत्य ठेवून ध्यानधारणा केली तर लाभ होत नसतो. व्यावहारिक वृत्ती ठेवून जर विचारसागर केला तर प्रक्रिया पाठ होतील पण समाधान नाही राहायचं. वेदांतशास्त्र कळत असतं पण झेपत नसतं. एक दुसरी गोष्ट सगळ्याला चांगलं हो वाटतं नाही, का होत नाही. सगळ्याला मुंगीपासून ब्रह्मदेव पण सगळ्याला चांगलं हो वाटतं, का होत नाही. कशाने चांगलं होतं हे कळत नाही. चांगलं काय हे कळत नाही, कशाने चांगलं होतं हे कळलं ना. आणि न कळणं तसं पोट ठेवून लागलं नीट करायला. आता काय करा तुम्हाला काय, वाड्या भांडून मुक्त होत नाही, यज्ञ करून मुक्त होत नाही, नाही जमत तिथं. हे का सांगितलं, सिद्धांताला कोणाची गरज नाही, त्याचं उत्तर आहे. मग हे सांगितलं ना तुम्ही, आम्ही सांगितलं फक्त तुला कळण्याकरता पायरी पायरीनं आणलं. वास्तविक पायरीसुद्धा आम्ही कल्पित ठरविल, पायरीसुद्धा लागत नाही. तसंच आहे ते. आणि लई कळलं तर काडी आड, नाही कळलं तर पाडाआड. परमार्थ कळलं तर काडी आड, नाही कळलं तर पाडाआड. माऊली म्हणते तुकोबाराय म्हणतं, काय म्हणतात, माऊली म्हणते झालं. हां, आडवा डोंगर तो माझा वैर, अंतरले दोन्ही मायबाप. ही डोंगर प्रपंचरूपी देह अधिक अज्ञान तत्कार हे डोंगर आहे झालं. आणि हे डोंगर मग आड आला आणि लगेच महाराज तो का म्हणे सोपे आहे सर्व म्हणे. सांगू गुरुजींनी सांगावं कसं कर सांगलं, ज्याच्या ज्ञान जी भास त्याची निवृत्ती त्याचे ज्ञान होतं त्याच्यावर बोलू लागलो मी. काहीतरी बोलतो असं नाही समजतं, विषय वाक्य लक्षात ठेवायचं, त्याचा विस्तार करण्याकरता सांगायचा आणि त्याला साधू संतांचे चरित्र घ्यायचं. म्हणजे ऐकणाऱ्याच्या भावनेमध्ये एक पवित्रता निर्माण होऊन आणि त्याच्या मनात अरे काय साधू संतांचं काय हे कळतं झालं. तसं नाही. इथं साईबाबा वारकर होते हे नायगावला, साहेबा सोमसिक खोडसे साहेब, खायची पंचायत.
त्यांनी सप्त्यात पट्टी दिली तरी तर बाया माणसांनी स्वयंपाकाला पीठ घेतलं ना ते आळून देण्याची माझी पट्टी म्हणायची. आणि 10-15 एक नंबरचा मालक. एकदा त्यांचा मुलगा आजारी पडला. आजारी पडल्यानंतर त्याची ती चौकशी आहे तो पण औषध पाणी हे झालं. वारीची वेळ आली, पंढरीची महिन्याची वार कर घेतले पताक घेतले हटकून निघाले. अहो अहो पोरगा असं पोरगा म्हणलं काय करू मग इथं राहून तरी तेच चाललं आहे, मग माझी वारी कशाला बोलू. निघाला वारकरी. ज्ञानाची शक्ती काय असते ही, भक्ताची शक्ती काय असते ही. निघाला वारकरी. शिवाच्या बाहेर आला. मागून पळता म्हणले मुलगा गेला. वारकरी काय म्हणतोय, बाप काय म्हणतोय, मी येऊन तरी काय करणार, तुम्ही जे करणार तेच मी करणार, मी करणार ते तुम्हीच करणार, तुम्हीच करा ना, माझी वारी कशाला बोलू. हां मग पांडुरंगाने उडी टाकून आलिंगन दिलं. आता हे झालं तुमचं न पण आता आजच्या स्थितीचा एक साधू आहे लक्ष्मण. स्वतःचा पोटचा मुलगा तळमळ करतो, औषध पाणी देतो बाप, पण डोळ्याला नाही, दुःखाचा छटा शरीरावर नाही, आणि सगळं औषध पाणी द्यायला त्याचं आयुष्य संपलं. लोक नळीचा हात निवांतात. लोक म्हणजे काय दगडासारखं बाप आहे रे. आता ते बाप दगडासारखं म्हणून तर ग बसला आहे. तुमच्यासारखं इटासारखं असतं छल्ले निघाले असते ना. आजची परिस्थिती ही का की तत्वाशी एक रूप झाला तो लक्ष्मण, एक रूप झालं, अधिष्ठानाशी एक रूप झालं, त्याची ही शक्ती असते. बायको मिळली तर पोराला म्हणून पोराचं त्याला काय रगडायचं आहे. हां ते बी बाबा म्हणले जा तरी जात नाही तर येत नाही मी बी. पण ते पांडुरंगाप्पा नंदेश्वर भयंकर व्यावहारिक रंगलेले. तसं नाही, हे परमार्थ कृतार्थ होण्याचा आहे. हे परमार्थ जन्म मरण चुकवायचा आहे. हे परमार्थ खरं सुख मिळवायचं आहे. त्याला आंधळा सत्वगुण नाही इथं उपयोगाचा. इथं आंधळा सत्वगुण हो म्हणून सांग, ज्याच्या ज्ञानाने त्याच्या ज्ञानाने हो. मग कशाच्या ज्ञानाने काय बसलं हे का नाही. व्यवहार सांगा, देहाच्या ज्ञानाने स्वप्न पडलं, देहाच्या ज्ञानाने झोप आली, आणि देहाची जागृती असलं स्वप्न नाही, झोप नाही. तसं इकडं मी आत्मा, मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे, अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती जर असेल तर काहीच नाही त्याला. मी तो वासुदेव तत्व आता, मी कीर्तन करणार नाही, मी भजन करणार नाही, मी वासुदेव तत्व होता. कोळील विचारीचा तात्विक दृष्टीने जर पाहिलं तुकोबाराय म्हणता, मी जर कोण आहे असं तात्विक दृष्टीने पाहिलं, सूक्ष्म नजरेने बिनचूक नजरेने जर पाहिलं, मी वासुदेव आहे. शास्त्र पंडितांनी नाही म्हणले हे. म्हणजे ज्याच्या ज्ञानाने त्याच्या ज्ञानाने हो. मग तुम्हाला दुःख निवृत्त करायचं असेल तर भगवंताचं स्वरूप कळून घ्या. खरं दुःख निवृत्त करायचं असेल तर, नाही तर मग काय लाखपोतसूत्री बस. लाखपोतसूत्र एक खोटे जिरवणं करता 1000 खोटे बोलावं लागतं. ते खोटं कुठं पडतं, 1000 खोटेचे फल मिळतं. चला पुढे. आता हे विसरायचं कुणी. याच्या ज्ञानाने जे भासलं त्याच्या ज्ञानाने त्याच निवृत्ती. दारू प्याल्यावर काय फजिती पाहणाऱ्याचं का पिणाराची, तशी ही बोंब आहे झालं. या प्रपंचिकाच्या फजितीला जोडा नाही याचं एकच कारण, भगवंताला विसरले म्हणून. याला पाणी प्यायला सवड नाही, आणि इतकं करून या मोठे फटके खायला जातो आहे का. तुला कोणी सांगितलं इतकं नाही. म्हणून अविनाश करी आपली आयुष्य लावी म्हणा पेशे गोविंदाचे, ते नेहमी जेव्हा सुख नव्हे झाले. भगवंताच्या प्राप्तीशिवाय सुख नाही. ते नेहमी जेव्हा तुकोबाराय सांगणार आहेत, त्रिभुवनाचा मालक पाणी वाटतो ते सांगायला ए बेडे हो, ते नेहमी जेव्हा सुख नाही. हे रे ते माईक दुःखाचे जणित ते स्वरूपाचं विसर ही माया आहे.
आणि त्याचं पण काय मिळतं? दुःखाची जननी कोण आहे? माया. आणि ती माया तशी ठेवून तुम्ही काय करायला जातात? दुःख नाहीसं करायला जातात. आजही लक्ष्मण त्या अवस्थेमध्ये आहे. लक्ष्मण आज यावेळेस जाऊन बघ कसं आहे ते. हो, त्याच्याकरता तसंच कल्याण बी आहे. का बरं ह्यांनी मला काय जोर दिले का, मला काय नंबर दिलेच का मला? त्याचे गुण काय, त्याचे व्यक्तिमत्व, त्याची स्थिती सांगू लागलो आम्ही. दुसरे जरी काही व्यवहार असं, मला त्या व्यवहाराची गरज आहे की नाही गुरुजीला माहीत माझ्या. नाही झालं. जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलच एक देखील या. जन्माचं खरं जर सार्थक असं भगवंताचं दर्शन घेणं आणि ते भक्तीच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने आपली ओळख करून घेणं. म्हणून आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हो, म्हणून खूप मजा आहे. त्रिभुवना परती दाविशी दुरी. माऊली म्हणते खूप डोकं चालवा. त्रिभुवना परती दाविशी दुरी. हित खटका दाबला की इंग्लंड शिवाजी प्रकाश पडतो. तिकडचा फोन नंबर आला की वडगावात कळतं काय चाललं आहे ते. त्रिभुवना परते दावी. पण आधी तो आपलं शुद्धी करी. पण ह्याच्या आधी तुझा तू शोध कर, तू कुठे आहेस, कोण आहेस ते. म्हणलं जरा थोडा विचार येऊन तो म्हणतो हो सांगतो. तर मग तिथं माऊली म्हणतात जागृतीवरून काढीची चेतना, स्वप्नामध्ये रिकता ज्ञाना, जीव किमान सांग पारे. जागृतीमध्ये मी ज्ञानी म्हणशील, हां, झोपेमध्ये कडे आणि स्वप्नाला पाहतो जीव आहे का साक्ष आहे. आधी तो आपली शुद्धी करे. त्रिभुवना परते दाविश देऊन. त्रिभुवनामध्ये जी अशक्य ते शक्य करून दाखवते, पण आधी तो शुद्धी कर. उदय असतो कोण घरी पिंडा माझं सांग बाप्पा. वृत्ती कुठून निर्माण होते, कुठे येते, वरती कुठे लय पावते हे सांग अगोदर. उदय असतं कौण घरी पिंडा मला सांग बाप्पा. उदय आणि असतं, उदय म्हणजे प्रगट होणे, असतं म्हणजे लीन होणे. पिंडाच्या ठिकाणी नाम देहाच्या ठिकाणी, स्थूल देहाच्या ठिकाणी हे सांग कुठं आहे ते. आधी तो आपलं शुद्धी करे. चला म्हणजे त्या ज्ञानाने त्याच्या ज्ञानाने मग हे अज्ञानाचा विचार सांगितला, अज्ञानाचं कार्य सांगितलं. हे सगळं कार्य कशाचं? अज्ञानाचं. चला याच्या पुढे माऊली सांगते. माऊली याच्या पुढे सांगते ज्ञानोबा आहे 15 अध्यायामध्ये. आपल्या अज्ञानासाठी नसता हा थावला करते. अर्जुना, स्वतःच्या अज्ञानामुळे त्रिभुवनरूपी वृक्ष वाढला आहे. आपल्या अज्ञानासाठी नसता हा थावला करते वाढला. काय? संसारूपी वृक्ष. मग त्या स्वर्ग 21 स्वर्ग आले, सप्त पाताळे, 4 खाणी आल्या, लक्षाच्या वरूनची येवणी आल्या, सगळं आलं. एक याचं जर काही कारण तर अज्ञान झालं. स्वप्नामध्ये कोणता पदार्थ येत नाही. कशामुळे स्वप्न आहे? झोपेमुळे. तसं अज्ञानाच्या झोपेमध्ये तुम्ही सगळे आहात, म्हणून हे सगळे तुमच्या डोक्यावरचं दुःख टळत नाही. हो, म्हणून स्वतःची ओळख करून घ्या. स्वतःची ओळख करून घ्या. बाकीचं काही नाही उपयोगाचं. चल. परंतु त्याके अज्ञान से जो उपजे है, त्याके ज्ञान से तिसका बाद होवे. आता सांगितलं की एवढंच. शुक्ति रज्जु मरुस्थल आदि के अज्ञानते रूपा सर्प जल आदि उपजे है, तिनका बाद शुक्ति रज्जु मरुस्थल आदि के ज्ञानते होवे है. आलं किती आता सगळं विस्तार आलं. और ब्रह्म के अज्ञान से जो जन्म मरणाधिक संसार दुःख उपजे है, ताका बाद ब्रह्म ज्ञान ते होवे है. रामकृष्ण थांबा इथं उदाहरण कळलं. जन्ममरण कसं ओळख? जन्ममरणाचं काय कारण आहे? जन्ममरणावर लिहिलं की नाही? हेच का लिहिलं रे जन्ममरण? कारण प्रत्येकाला मी जन्मातून मरतो हा भ्रम आहे. आणि जन्म मरण हे नाहीच होत नाही लौकिक उपायानं.
अरे नाही, लौकिक उपायाने काय सांगू, याच्यापेक्षा कळण्याकरता माझ्या गुरूंची आठवणी म्हणून सांगतो. माझ्या गुरूंची आठवणी सांगतो. घ्या लक्षात. योगी एक शास्त्र, एक योगी आहे हठयोगी. हे वाणी लोकांच्या हित जास्त असतं. महाराज समाधीत बसले, कुठं काही केलं. आणि त्या गीतेचं एक गुरु नाही का, 5 वर्ष झाली समाधीत बसला आहे, असं एक योगशास्त्र आहे. आणि त्या योगशास्त्राची खूप किंमत असते झालं जगामध्ये. योगशास्त्र खरा जर असला तर त्यांनी असे हात जर केले तरी स्त्रीभुवन हात अशा काढला जाते, असं गुरुजींनी सांगावं. आणि असे डोळे जर झाकले त्यांनी तर स्त्रीभुवन डोळे झाकले जातात. अशी योग्य त्या शास्त्राची योग्यता आहे. पण जन्ममरण चुकत नाही. तसं नाही. आम्ही चिलटाला विचारत नाही, हत्तीला विचारतो. चिलटाला काय विचारायचं आहे? त्याचा पत्ताच नाही तर. हो, त्याला एक उदाहरण सांग गुरुजींनी. किती चिलटांनी हिमालय पर्वतावर धक्का देऊन तो उचल पालतो. हिमालय पर्वत जो आहे ना, बद्रीनाथचं ठिकाण आहे ना, त्याला किती चिलटांनी धक्के दिले तर असं पडेल. तसंही सगळं आहे तर. आणि मग का सांगतो मी, जगामध्ये सगळं मिळत येईल पण जन्ममरण चुकत नाही, तो पण खरं सुख नाही. पण जन्ममरण हे स्वरूप कळल्याशिवाय नाही होत नाही. काही सांगा गुरुजींनी तर, वैकुंठवासी आमचे वडील झाले. असं का? तुझं वडिलांनी पत्र पाठवलं ना, मी आता खुशाल आहे वैकुंठात म्हणून. म्हणून हे अज्ञानाचं आहे. हे अज्ञानामुळे जन्ममरण आहे. जरा अज्ञानामुळे जन्ममरण आहे. आणि अजन्ममरण नाही सोडण्याकरता काय करावं लागेल? हां, आपल्या स्वरूपाची बस झालं म्हटलं. मग तसं नाही बोलायचं. आता तुला शिकवतो बोलायचं. जन्ममरण ज्या अज्ञानाने झालं त्याच्या ज्ञानाची नाहीच होतं असं बोलत जावं जरा. ते बोललं ते बरोबर आहे, तुझ्या समजून बोललं त्यात बरोबर आहे. पण त्याच नियमात जर बोलायचं असं तर जन्ममरण अज्ञानाने आलं आहे. आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने जन्ममरण आलं, मग स्वरूपाच्या ज्ञानाने जन्ममरण नाहीच होईल. असं एक त्यातल्या शास्त्रीय भाषेत. आणि तुझ्या समजून बोललं ती ठीक आहे, पण शाण्यामध्ये हे थोडंसं बोलावं लागतं. त्याचं समजून डोळपूर्वक छान आहे म्हणजे बरोबर आहे. पण आता हे जरी बोललं तर त्याचा निश्चय झाला पाहिजे. आता हे ऐकल्यामुळे बोलण्याचा विषय लक्षात येतो, पण निश्चय झाला पाहिजे. कारण निश्चयाचे बोलून तुका म्हणे त्याचे फळ. जर तसा निश्चय जर झाला तर ते फळ होईल. नाहीतर काय, तर निश्चय कसा व्हायला पाहिजे? न मिळो खाव्या न वाढू संतान, असे निश्चय झाला पाहिजे. निश्चय हे झाला पाहिजे, न मिळो खावया न वाढू संतान, परी हा नारायण कृपा करो. तेव्हा ही जमते बरं का. नहीं तो घी भी खाएंगा उमड़ का भी हो. चिड़िया दो दो नहीं बने, चावल डाल दे चावल डाल. चिड़िया दो दो नहीं बने. ती चिमणी म्हणजे मला खिचडी करायची. तांदळाचा दाणा घेतला, डाळीचं पडतो, डाळीचं घेतलं तर तांदूळ पडतो. चिड़िया दो दो नहीं बने. चला प्रश्न. खरं सांगू सारखे, मी तुझ्या करता थांबलो इथं, हे लक्षात ठेव चांगलं म्हणतो. मला कोणाचीच गरज नाही. म्हणजे त्यांची उपेक्षा नाही, त्यांनी मला दुःख दिलं म्हणून बी नाही. नाही, त्यांच्यावर दोष ठेवतो म्हणून बी नाही, वैतागलो म्हणून बी नाही. कारण माझ्या आनंदामध्ये मला राहायला जागा वेगळी असते ना, एवढंच. चला. प्रश्न. ब्रह्म के अज्ञान से संसार कौन क्रम से उपजे है? हो, वाह.
शिष्य उवाच भगवान ब्रह्म अज्ञानते जो उपजे संसार सो किही क्रमते होते कहो मोही निर्धार. हं. मग ते म्हणतो महाराज ठीक आहे, ब्रह्मज्ञान अज्ञानाने संसार निर्माण होतो, मग त्याचा क्रम सांगा. उत्तर स्वप्न समान विना क्रमते जगत का भासना. हं. श्री गुरु उवाच जैसे स्वप्न होत बिन क्रमते हं. त्यो मिथ्या जग भासत भ्रमते. वा वा वा. जो ताको क्रम जानो लोरो सो मरुस्थल जल वसन निचोरो. हो हो. तर असं आहे, विचारलं महाराजाला गुरुवर्य, जगच अज्ञानाने भासलं, दुःख जन्मरून अज्ञानाने वाटतं. ठीक आहे, मग असं जे जगत त्याचं क्रम कसं निर्माण झालं, हे जग कसं निर्माण झालं, जसं पीक कांड्यावर कांड्या येतं तसं याचा क्रम सांगा ना. तर त्याने काय दिलं उत्तर, स्वप्नामध्ये क्रम नाही. खूप मोठा विषय आहे, पण काय करू आता. आणि स्वप्नामध्ये क्रम नाही, तसं देहादिक जगाला क्रम नाही. युगपत आहे उत्पत्ती, चौथं तरुण लक्ष असलं तर ज्ञान आणि ज्ञानाचा विषय एकाच क्षणाचा आहे. त्याला क्रम नाही झाला, ज्याला जन्य भाव नाही, ज्यात कर्तव्य भाव नाही, ज्याला देशकाल नाही, जे स्मराक नाही, ही युगपत उत्पत्ती. पण नाही महाराज, हे फार मोठा विषय. मग नंबर 1 मध्ये वेदांत असतो, आणि त्याला श्री गुरुची कृपा आणि ईश्वर कृपा आणि साधनचं सृष्टीयुक्तता आणि सगळं लक्षात झालं. इथं तर काय तुम्हाला माझं पण बाळ तुला काहीच नाही मिळत, फक्त जर हे ऐकलं तर यम नाही येणार तुझ्याकडे, हे निश्चित लक्षात ठेव. शक्यच नाही. जर मी खरं असेल गुरु तर ही जर तुझ्या लक्षात बसलं, यम तुझं काढलं तर तू म्हणेल तुम्ही शिक्षा बघू. असं आहे का, सूर्याच्या ठिकाणी अंधार येतच नाही ना. कसं येईल, सूर्याच्या ठिकाणी अंधार आलं बुडालं सगळं वेदांत, नाही झालं. आता तुझा अधिकार, तुझी तपस्या आहे, हे तुझा विचार आहे. कारण परमार्थामध्ये काही स्वतःची सामग्री लागते. साधू शिकवून देतील, पण त्या शिकवण्याचं आचरण ही आहे का नाही. साधू अनेक प्रकारचे विषय पटवून देतील, पण ते आचरण कोणी करायचं, म्हणजे अभ्यास कोणी करायचा. आचरण म्हणजे अभ्यास. मग आम्हाला कर्माला काय इथं काय सोळावलं दिलं आहे का मला कोणी, काय इथं माझ्या मनाचं एकतरी विरोधच आहे का, पण कर्मतच नाही ना. त्याला गुरूंची एक व्यावहारिक भाषा आहे, पण ती जरा थोडी माझ्या शक्तीच्या बाहेर. तेव्हा गुरुजींनी सांगतो कळण्याकरता, उपर मुलगी सासरी सोबत असते, आईबापाच्या घरी सोबत नसते. उपर मुलगी कुठं शोभते, तो माणूस खुरप्या का असताना पण तिथं शोभल. तसं अवस्था असलेला साधक गुरुपाशी शोभल. असं ते गुरूंचं बोलणं म्हणजे आमचं गावरान, पण सिद्धांत मोठा. आईबापांनी हे पाण्यात ठेवा, त्याला तुपा साखरच घोळ मुलीला, पण तिची उपवर अवस्था ते आईबापाची इथं नसते जमत, ते तिकडंच. तसं खरा साधक संसारात रमत नाही, त्याचं उत्तर आहे. ते जशी मुलगी आईबापाची इथं असूनही शोभत नाही आणि तिथं ती राहतच नाही, त्याप्रमाणे जो खरा साधक आहे तो जगात रमत नाही. तर एक गुरुपाशी राहील, नाही तर त्यांनी दिलेल्या बोधात राहील त्याला. नाहीतर काय आता. म्हणून याला क्रम नाही, याला उत्पत्ती नाही, आणि याचा नाश नाही. नाशाला सत्य पदार्थ असतो. बेगड्याच्या बाहुली तर रक्त किती निघाल काढून घेतलं तर डॉक्टरला म्हणून ही बेगडे बाहुली यातलं रक्त बाटल्यात ठेवा आणि रोग्याला चढवा. तसं ही दहादिक जगत बेगड्याची बाहुली असे निश्चित आहे साधूंच्या विचाराने. नाही कळायचं.
नाहीतर याच्याकरता काय. म्हणून अद्वैत कोसरे अस्तीच्या महापुरी रिक्ताची कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिली थोडी पहिला पाय या मायारूपी समुद्रातून तरुण जाण्याकरता कोट्यावधी निघाल, पण विजयश्रीच्या पाठी एखाद्याची पैसे. विजयश्रीच्या पाठी एखाद्याची. शिवाजी महाराजांनीच विजय मिळवला झाला. बाकी त्याची सोबती नव्हते, होते ना. तसं अद्वैत कोसरे, तसं इथं रंगनाथ वाचेच वास. बाकीच आम्हाला माहीत नाही. आम्ही नाव कोणाला ठेवा आम्हाला माहीतच नाही. तर आमच्या आईचं दूध आम्हाला माहीत आहे, आमची आई आम्हालाच माहीत. जगाचं कुठं माहीत आहे. आणि जगाला आई आहे का नाही आम्हाला काय म्हणायचं नाही. फक्त आमची आई आहे आम्हीच. म्हणून जे जे शुद्ध उदार्य प्रसिद्धी अनावृत आनंदी वर्षिते विषय वेळी मिठी दिदल्या नुटी ताटी ते तुझ्या कृपदृष्टीने वृक्ष. माऊली ज्ञानोबराय आपल्या श्रीगुरूंचं आईच्या रूपकाने वर्णन करतात. हे आई, हे श्रीगुरू राजा आई, जे जे शुद्ध उदार प्रसिद्ध तो शुद्ध आहेस. ते कसे शुद्ध आहेत आता मला शुद्धतेचा विचार नाही सांगायचा. उदार आहे, किती उदार आहेत. जे जोडे आणतात त्याचा उद्धार करणं असे उदार आहेत. ती खरे उदार आहेत. उदार ज्ञानोबरायला नुसतं भिक्षा मागू दिलं नाही, खापर मिळू दिलं नाही, इंद्रियांना आंघोळ करू दिलं नाही, आणि मधुकरीचे तुकडे खाऊ दिले नाही, पण त्यांचा उद्धार केला. ह्याचं नाव उदार. उदार आहे प्रसिद्धी. आणि आता ज्ञानोबराय कोणाला माहीत नाही. ज्याला ज्ञानोबराय माहीत नाही ते माणसंच नाहीत जगातले. हो, तुकोबराय कोणाला माहीत, ज्याला माहीत नाही ते माणसं नाहीत. अरे नाही झालं. पशुला तुकोबराय माऊली माहीत आहे त्याला. हो, पशुला लाखो समाजामध्ये माऊलीचा घोडा रिंगण जर घ्यायला लागला तर माऊलीच्या घोड्याचा केस शेपटाचा केस लागू देत नाही तो घोडा. लाखो समाजामध्ये. आणि यावेळेस माऊली निघतात त्यावेळेस तो घोडा येतो. शिंदे सरकारचं सांभाळतात. आणि खूप समाज असतो झाला आमच्या प्रत्यक्ष माझ्या प्रत्यक्षातल्या गोष्टी. आणि माऊली जातो मग त्या समाजावर घोडं डोकं ठेवतं. आणि घोडं डोकं ठेवतं करकन वागतं घोडा असा. माऊली वाजतात घोड्यावर. आणि असं वाकून असंच मागं सरतं. असं तो ओळीतसुद्धा नाही, असंच पाठीमागं सरतं मग प्रदक्षिणा करतं. आणि मग तो कळ चालतो सिद्धेश्वरचा. आता माऊली निघाल्यात हे त्याची खूण आहे. तो कळ जर हरला तर माऊली निघाली हे त्याची खूण आहे असं त्याचा अर्थ आहे. मग आता हे तुम्हाला शब्दाने एवढं कौतुक प्रत्यक्षात काय असेल. मग ज्याचा ज्ञान वाचता त्याच्या असं ते. म्हणून तुमच्या उपनिषद में बहुत विधि जगत उत्पत्ति प्रकार अभिप्राय तिनको यही चेतन भिन्न असार. वेदामध्ये जगाचे उत्पत्तीचा क्रम सांगितला, पण त्याच्यात एक सांगितलं की ब्रह्म सोडून सगळं आसार आहे. मग ती क्रम असला तरी आसार आहे, नसला तरी आसार आहे. पण क्रम ही का सांगायचं बुद्धिहीन माणसाला सांगायचं. तुम्हाला सांगू शाळेतला विद्यार्थी कोणता हुशार बरं गुरुजींनी विचारला माझ्या. शाळेतला कोणता विद्यार्थी हुशार. कोणता विद्यार्थी हुशार आहे शाळेतला. काय जो अभ्यास करतो तो नाही. कोणता ज्याला गणित शास्त्र येतं तो खरा हुशार शाळेतला आहे का नाही. त्याच्याबद्दल त्याने सांगितलं त्याची चूक नाही, पण महत्त्वाचा विषय गणित शिक्षक हा हुशार असतो. ज्याला गणित येत नाही ना त्याला पैसे मिळवणारा. तसं तुकोबारायांनी गणित सांगितले तुम्हाला. तुकोबारायांनी गणित सांगितले तुम्हाला नीट लक्ष घ्या. हो काय सांगितलं. वयाचे 100 वर्ष आहेत धरून चाल 100 पण एक गणित 100 वर्ष त्याच्यामध्ये निमे झोपेत गेले राहिले 50.
त्याच्यामध्ये 25 वर्ष प्रपंचात गेले, राहिले 25. त्याच्यामध्ये म्हातारपणात गेलं, भजनात काय उरले सांग का? 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. अरे 100 वर्षाची गणना जरी या झाला असले तर 50 वर्ष झोपे जातात, तर 25 वर्ष तरुणपणा जातात, आणि म्हातारपणात 25 असून काही उपयोगच होत नाही. म्हातारपण म्हणजे जिवंत मुर्दा, गुरुजी म्हणावं, काय ज्याच्या उपयोगाला नाही, आणि दुःख सहन होत नाही. हाय 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 करीत बसतो म्हातार माणूस. म्हणून म्हातारपण यायच्या आधी म्हातार होऊन बसावं. म्हणजे काय? म्हातारपण जसं काही होत नाही तसं परमार्थ सगळं करून काही शिल्लक राहणे. म्हातारपण काय होतं तसं परमार्थामध्ये साधू म्हातारे असतात, कर्तव्य राहत नसतं. का सांगितलं मी? याला क्रम नाही, पण क्रम सांगायचे मंद जिज्ञासू करता. यद्यपि उपनिषद में जगत की उत्पत्ति अनेक प्रकार से कही है। हाँ, छांदोग्य में तो सतरूप परमात्मा ते अग्निजल पृथ्वी क्रमते उपजे है। छांदोग्य उपनिषदामध्ये क्रमाने पंचमहाभूताची उत्पत्ती सांगितली. और तैत्तिरी में आकाश वायु अग्नि जल पृथ्वी क्रमते हुए है। इस रीति से 5 भूत की उत्पत्ति कही है। काही दुसरे तृतीय उपनिषदामध्ये पंचमहाभूताची उत्पत्ती सांगितली. ते आकाश, आकाशानंतर वायू, वायूनंतर अग्नी, अग्नीनंतर पाणी, वायूनंतर अग्नी, अग्नीनंतर पाणी, पाण्यानंतर पृथ्वी, असं क्रम सांगितला. हां, कहूँ सर्व की परमेश्वर उत्पत्ती करे है। आता काही ठिकाणी परमात्म्यापासून जग झालं असं काही म्हणतात, पण एकच लक्षात ठेवा मुद्दा याच्यात, जिथं नानत्वाचं एक वाक्यात नसते ते जग असतं, आणि जिथं एक वाक्याचं असते तिथं परमार्थ असतो. नानत्वाची जिथं एक वाक्याचं नाही, जिथं नानामतीचं एक ठिकाण येत नाही ते जग, आणि जिथं एक वाक्याचं आहे ते परमार्थ आहे. एक वाक्याचं ते परमार्थ, ते कसं आहे ना? प्रपंचामध्ये एक वाक्यता नाहीच होऊ शकत नाही, त्याचं नाव जग आहे. पण सुखाबद्दल एक वाक्याचं कोणीच नाही. सगळ्यात सुख मिळावं वाटतं नाही, म्हणजे ह्याला परमार्थ वाटतं. आणि प्रपंच नीट करायला जातं, पण ते नाणंच असल्यामुळे नीट होत नाही. हे का सांगितलं की मिथ्या पदार्थाचा कुठे क्रम सांगितला आहे, कुठे क्रम नाही सांगितला, त्याच्यामुळे मी सांगितलं. हे पंचमहाभूताची क्रम आणि उत्पत्ती सांगितली, पण जिथं युगपत आहे तिथं क्रम कसं लागतो, पण हे कळत नाही. म्हणून म्हणूनच जिज्ञासूला मग 1, 2, 3 असे आकडे सांगायला लागले. चला, इस रीति से क्रम से बिना ही उत्पत्ति कही है। हो, आता काही ठिकाणी क्रमावाचून भी उत्पत्ती सांगितली जाते. ऐसे जगत की उत्पत्ति वेद में अनेक प्रकार से कही है। हां, तहा वेद का यह अभिप्राय है, हाँ। जगत मिथ्या है। जो जगत कछु पदार्थ होता तो ताकि उत्पत्ति अनेक प्रकार से वेद नहीं कहता। हां, अनेक प्रकार से जगत की उत्पत्ति कही है, याते जगत की उत्पत्ति प्रतिपादन में वेद का अभिप्राय नहीं। हां, मग जगाचं सांगण्याचं म्हणजे उत्पत्तीच काही सांगण्याचं काही तात्पर्य नाही वेदाचं. किंतु अद्वैत ब्रह्म लखावने को जगत के निषेध करने वास्ते मिथ्या जगत का किसी रीति से आरोप किया है। म्हणून स्वतः ब्रह्मरूप आहे, ब्रह्म कळण्याकरता, लखमध्ये जाणण्याकरता जगताची उत्पत्ती कोणत्या तरी रीतीने सांगितल्या जाते, पण असं निश्चितच हा क्रम आहे असं नाही. दृष्टांत, हां, जैसे विनोद के निमित्त दारू का हस्ती उड़ाने को बनावे है, हो, ताके कान पूछ टेढ़े हुए सो सूधे करने वास्ते यत्न नहीं करते, तैसे अद्वैत ज्ञान के निमित्त प्रपंच के निषेध को प्रपंच का आरोप किया है। वाह, याते वेद ने प्रपंच की उत्पत्ति क्रम एक रूप कहने में यत्न नहीं किया। बस, प्रपंच की उत्पत्ति एक रूप से वेद ने नहीं कही, हाँ। याते यह जाने वेद का अभिप्राय प्रपंच निषेध
नमे है बर ताकि उत्पत्ति में अभिप्राय नहीं. वेदाचं असं तात्पर्य आहे की जगाच्या क्रम उत्पत्ती सांगण्याचं नाही. त्याला उदाहरण दिलं इथं. दारूचा हत्ती बनवला. मग आता दारूचा हत्ती बनवला, त्याचं कान नीट झालं पाहिजे, त्याचे डोळे नीट झाले पाहिजे. नाही, दारूचा हत्ती फक्त उडवायचा आहे. तसं जहादिक जगताची उत्पत्ती दारूचा हत्ती आहे. आणि त्याला नाही क्रम, त्यात नाही क्रमाच्या पंचमहाभूत कोणी म्हणते, कोणी 3 गुणापासून म्हणते, कोणी अज्ञानापासून म्हणतं. म्हणजे खोटं असतं त्याला त्याच एक वाक्यात नसते. खोटं असते त्याला एक वाक्य. एक वाक्यात नसते. कुठं कुठं तुम्ही अनुभवलं बरं खोटं? तुम्ही आत्तापर्यंतच्या आयुष्यात खोटं कुठं कुठं अनुभवलं? हां सगळीकडेच. नाही, आतापर्यंत तुम्ही मॅडम आहात, तुम्ही खोटं कुठं कुठं अनुभवलं, खरं कुठं कुठं अनुभवलं आहे का नाही? नुसतं आयुष्य भ्रमात गेलं का नाही? नुसतं आयुष्य भ्रमात गेलं का नाही? भावाचा विचार वेगळा, आईचा विचार वेगळा, बापाचा विचार वेगळा, चुलतेचा विचार वेगळा. मग एक वाक्याचं असतं तर सगळ्यांनी एक वाक्याचं म्हणले असतं ना. मग जिथं एक वाक्याचं नाही त्याला जग म्हणावं, आणि जिथं एक वाक्याचं त्याचं देव म्हणावं. सगळ्या संतांनी विठोबाचं वर्णन केलं का नाही? बाकीच्याने ते सावकारले मोठी शाळे नाही, ते पोरगले हुशार आहे, हेच नाव जग आहे. मग दारूचा हाती उडवायचा आहे, त्याला क्रम नाही ना, काही नाही. बस बस पुंडली दुसरा विषय सूत्रभाष्य. ते एकच शंकराचार्याचं तेच मत आहे. शंकराचार्य ते जरी सांगितलं तरी कळल्याकर सांगितलं, पण खरं नाही ते. म्हणून नाही नाही, काय करावं ही